हॅलो गायस, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गायस, आज तारीख आहे 19 फेब्रुवारी आणि आज आहे शिवजयंती. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि गायस, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज पूर्ण महाराष्ट्रात जल्लोषचा माहोल असतो. तर ते पण तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आणि आत्ता चाललोय ऑफिसला, त्यानंतरच जे काय ते 6 वाजता सुटल्याच्या नंतर. पण आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग होईल. तर काय आता निघाले ऑफिसमधून. आता पहिला जाऊया घरी, तिकडनं फ्रेश वगैरे बॅग वगैरे ठेवून मग जाऊया छत्रपती शिवाजी महाराज पार्कला. तर अजून मित्र वगैरे पण येतील. तर काय रेडी वगैरे झालोय आणि आता चाललोय छत्रपती शिवाजी महाराज पार्कला. मित्र पण सर्व रेडी आहेत. तर आता निघूया तिकडे. आणि तिकडे मस्त सजावट वगैरे केलेली असते आणि आता संध्याकाळचा टाइम आहे, तर लाइटिंग पण चालू केली असेल. आणि महाराजांची तिकडे प्रतिमा आहे, तर त्यांचे पण दर्शन होतील आपले. आणि तुम्हाला पण महाराजांचे दर्शन देतो मी. आणि बघूयात तिकडे कसं म्हणजे केलं इथे, कारण की तिथं खूप मोठा असा उत्सव केला जातो महाराजांच्या जयंतीच्या दिवशी. तर ते पण तुम्हाला दाखवतो, फक्त लेट नको झाला पाहिजे आम्ही. तर बघूया, लवकर जाऊया तिकडे आणि तुम्हाला पण दाखवतो तिकडे कसं काय असतं ते. काय आज पहिल्यांदा दादर खाली आहे बघा, ट्रॅफिकच नाही. मला तर विश्वासच बसत नाही भाई, एवढा दादर खाली कधीच नसतो. आणि आता वाजलेत पण 8. तेव्हा 8 वाजता एवढी गर्दी असते आणि आज कोण पण नाही. ते कसं काय, हे सत्य कसं काय झालं, अनबिलिव्हेबल. तर काय आता पोचलोय इथे आणि मंदिरमध्ये आरती पण चालू आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे आरती पण चालू आहे. तर काय आले आले मस्त बाप्पांची पण आरती भेटली आम्हाला. आणि आता चला महाराजांचे पण दर्शन करून घेऊया. मस्त सजवलंय, लाइटिंग वगैरे पण केले. चला जाऊया महाराजांचे दर्शन घेऊया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर काय आमचं पण मस्त दर्शन झालंय, तुम्ही पण एकदा दर्शन करून घ्या महाराजांचं. तर काय दर्शन पण झालंय आमचं महाराजांचं आणि मस्त सजावट केलेली. आणि एक आता सीन झालाय, आमच्या भावाचा साल बिचारायचा हर्ट आम्हाला काय सालाप्रमाणे आयफोन गेला, त्याला 4,000 खर्च केला. आता भावाचा पर्स पडला येता येता. आमच्या भावात भावाची कुठेतरी भाऊ पाडून आलाय आणि आता आम्हाला विचार, माझं पॉकेट दे. आमच्याकडे शोधतोय तो. काय बोलणार त्याच्या त्याला? मागे पनवती लागली आहे. पनोती म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची पनोती लागली बिचारायला. बिचारा खूप. आता तो पाकिट भेटल्यानंतर तुम्हाला त्याचा चेहरा दाखवतो, असा दाखवतो. सजण्यासारखा आहे. येत असेल तो आता. बघूया आता पुढे. भावाला खूप दुःख वाटतंय आम्हाला. त्याला वाटत असेल आम्हाला दुःख नाही वाटत, पण आम्हाला दुःख वाटतं. भावाला पॉकेट भेटला नाही, हरवला. 5व्यांदा त्याचा पॉकेट हरवलाय. तर आपल्या भावाला काहीतरी बोलायचं होतं, तर बोल भावा, काय बोलतोय? आज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे नसून ते पूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे. तर आज जयंती नाही, आज महाराजांचा जन्म उत्सव आहे. तर आपण जयंती म्हणून हे नाव न देता जन्म उत्सव असं बोलावं, ही एक शिवभक्तांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि हीच अपेक्षा तुम्ही ठेवाल हे आम्हाला माहिती आहे. तर एक छोटीशा मावळ्याकडनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जयंती नसून हा जन्म उत्सव आहे,
असं बोलून तुम्ही हे नाव पुढे चालवत राहा. पिढ्याने पिढ्या आपलं हेच नाव झालं पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि काय भाऊ बरोबर बोललेला आहे. आणि तुम्ही पण विसरू नका महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ते. महाराजांमुळे आपण आपलं आजचं आयुष्य जगतोय चांगल्या रीतीने. तर महाराजांचे विचार मनात ठेवा आणि त्या रस्त्यावरती चाला ज्यांनी महाराजांच्या मनात पण ठेवा, डोक्यात पण ठेवा. कारण की आपल्या देवावरती जो कळस आहे तो आपल्या महाराजांमुळे आहे. आणि आपण आज जो गर्वाने बोलतो हिंदू आहे ते आपल्या महाराजांमुळे आहे. आणि आपले महाराज हे खूप श्रेष्ठ होते. हे आपल्या महाराष्ट्राला माहित नसून पूर्ण हिंदुस्थानला माहिती आहे. तर कृपया करून महाराजांचे आदर्श डोळ्यात ठेवून मनात पण ठेवावे, चालावे पुढे. तर गाईस आता आलोय आम्ही जरा सायनला, थोडं काम होतं अमितचं, तर त्याच्यासोबत सायनला आलोय आणि इकडनं डायरेक्ट जाऊ घरी. तर तुम्ही पण बघितलात, आपण पण महाराजांचे दर्शन घेतले तर चांगलं वाटलं जरा आणि तुम्हाला पण महाराजांचे दर्शन दिले. बघूया आता इकडनं निघूया अमितचं काम झालं की घरी डायरेक्ट. तर गाईस भावाचं पॉकेट भेटलंय. तर म्हणजे अजून घेतलं नाही, एका भावाला विले पारलेला पडलेला भेटला तो रस्त्यावरती आणि तो मराठी माणूसच होता. तर त्यांनी फोन केला डॉक्युमेंटवरती नंबर बघून. तर त्याला बोलला की भावा टेन्शन नको घेऊ, मी मराठी माणूसच आहे, फोन बिन स्विच ऑफ नाही करणार. तर तो उद्या आता घेईल त्याच्याकडनं पॉकेट त्याचा. तर भावा ए तर गाईस आता आलोय घरी आणि तुम्ही बघितलात आपण गेलेलो दादरला, महाराजांचं दर्शन पण घेतलं. आणि गेल्या वर्षी मला सुट्टी होती म्हणून जरा आम्ही चांगल्या प्रकारे साजरं केलेली शिवजयंती. पण या टायमाला सुट्टी नव्हती म्हणून एवढं काही करता नाही आलं. तरी पण आता बघू पुढच्या वर्षी काहीतरी चांगलंच करूया. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की जास्त लोक बघतायत पण कोण सबस्क्राईब नाही करत. तर सबस्क्राईब पण करत जा अशा चांगल्या ब्लॉग्ससाठी. तर चला बाय.